नमस्कार. जालना आंदोलन न्यूजच्या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या, वेगवान आणि थेट तुमच्या हक्काशी निगडीत असलेल्या विशेष घडामोडी. चला तर पाहूया आजची मुख्य बातमी. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी जालन्यात काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. राम मंदिरात आरती करून आंदोलनाची सुरुवात. चोरीतील प्रत्येक रुपयाचा हिशोब जाहीर करण्याची मागणी. अयोध्येतील राम मंदिरच्या दानपेटीतील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षानं सोमवारी राज्यभर आंदोलन छेडले. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहरात काँग्रेसतर्फे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात शहरातील बडी सडक परिसरातील राम मंदिरात आरती करून करण्यात आली. यानंतर राम मंदिरापासून सदर बाजार पोलीस ठाण्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत कार्यकर्त्यांनी विविध आशयांचे फलक हातात घेत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि जबाबदार निश्चित करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणी सखोल चौकशी करून दानपेटीतील प्रत्येक रुपयांचा हिशोब रामभक्तांसमोर मांडावा अशी मागणी केली आहे. तसेच मंदिरातील देणगी आणि निधीच्या वापरात पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे कल्चर आहे, काँग्रेसची आयडियोलॉजी आहे. काँग्रेसला 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशाला घालून देण्याची चळवळीची परंपरा आहे आणि म्हणून काँग्रेस ही त्या चळवळीमध्ये पूर्णतः उतरेल. आणि आज नाही तर उद्या निश्चितच योगी आणि मोदीजी यांना तोंड उघडावं लागेल की प्रभू रामचंद्राच्या मंदिरातला चढावा, प्रभू रामचंद्राच्या मंदिरातली देणगी यानंतर चोरी होणार नाही आणि झालेल्यानं आम्ही जेलात टाकू. हे जोपर्यंत ते म्हणत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे. आज एक वेगळाच प्रकार दिसला, गर्भगृहाचे दरवाजे बंद दिसले. बंद दरवाजे आम्ही त्या मंदिराच्या ट्रस्टला आमच्या जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी विनंती केली होती की आपण आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला, आपले आभार आहे. आम्ही आंदोलन करतोय ते हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणेच करतोय, पण भजन पूजन करून करतोय, बाकी दुसऱ्या कारणाने काही केलं नाही. एक तिथं काही आम्ही वेगळ्या घोषणा दिल्या नाही काँग्रेसच्या किंवा अजून कोणत्या, परंतु तिथे मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले हे योग्य नाही. आणि एवढंच नाही की तिथे प्रभू रामचंद्राची प्रतिमा बाहेर ठेवली होती. आम्ही त्यांना अशी विनंती केली होती की आम्ही प्रभू रामचंद्राच्या मंदिर जरी बंद झालं तर किमान प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेसमोर आरती करू आणि आरती करून पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला येऊ. परंतु मला माहित नाही असं का केलं. मंदिराचाही दरवाजा बंद केला आणि प्रतिमा, प्रभू रामचंद्राची प्रतिमा सुद्धा तिथून घेऊन गेले. मला त्यांना एवढंच सांगायचं, एवढी विनंती करायची त्या मंदिराच्या ट्रस्टींना की आपल्या मंदिरातली देणगी, आपल्या म्हणजे जालन्याच्या नाही, आपल्या अयोध्येच्या त्या मंदिरातली देणगीची चोरी झाली. म्हणून आम्ही प्रभू रामचंद्राची प्रार्थना करायला आलो की प्रभू रामचंद्र यांना किमान अशी बुद्धी दे की लोकांचं जे दान आहे ते प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी दिलेलं आहे, ते तुम्हाला चोऱ्या करायला दिलं नाही. म्हणून आम्ही प्रार्थना करायला गेलो होतो. परंतु प्रभू रामचंद्र मंदिराला दरवाजे जरी बंद झाले असले तरी कुलपा उघडायचं काम त्यावेळेला राजीव गांधींनीच केलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की कुणीही प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं, कुठल्याही मंदिराचे दरवाजे जरी बंद केले तर प्रभू रामचंद्र हे काही कुठल्या दरवाजे बंद केला म्हणून ते हात अडकून पडले असं होत नाही. यात सुद्धा राजकारण होत आहे. दरवाजे बंद होतात. मला त्याचं कारण काय सांगता येणार नाही, परंतु आम्ही ज्या भावनेने तिथे गेलो होतो त्या भावना काही मला आमच्या खराब नव्हत्या. म्हणून त्यांनी उलट आमचं स्वागत करायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं आज आम्ही पूर्ण दिवसभर दरवाजे उघडे ठेवू. का केलं माहित नाही. कोण करतंय मला नाही सांगता यायचं. भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या मंडळीची ती भूमिका प्रभू रामचंद्राच्या मंदिराला निर्माण करण्याची होती. तिथले मंदिर त्यांच्या पूर्णपणे ताब्यात आहे. मग ते ट्रस्टी असू दे नाही तर अजून कोणी असू दे, तुम्ही बघा त्याचं भूमिपूजन आणि त्याच मंदिराचा आपला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आदरणीय मोदीजींच्या हाताने केला गेला. मग आता सगळं श्रेय प्रभू रामचंद्राला हाताला धरून आणलं, तिथं बसवलं. त्यांच्या उंचीपेक्षा प्रभू रामचंद्राची उंची लहान ठेवली त्या मूर्तीची. परंतु त्याचं श्रेय भारतीय जनता पक्षाला जर मिळवायचं असेल तर आता या चोरीचं श्रेय कोणाला द्यायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे. म्हणून ते श्रेय सुद्धा त्यांनी घ्यावं आणि सांगावं की आमच्या लोकांनी अशी चोरी केली होती, आम्ही त्यांना जाब विचारू आणि जेलमध्ये टाकू. मंदिर बंद करून तुमचा आवाज दाबणार? अजिबात नाही.
मंदिरं बंद केले म्हणून आमची श्रद्धा कमी होणार नाही. आम्ही पुन्हा मंदिरात जाऊ, ज्या वेळेला आरती असेल त्यावेळेला जाऊ आणि पुन्हा प्रभू रामचंद्राला प्रार्थना करू. बरं.